7:45 वाजलेत आणि आपलं सकाळचं वातावरण आता फुलं ना एवढी उमलायला लागलीत बघा. भरपूर सारे फुलं उमलायला लागलेत आपल्या जास्वंदीला आणि कळ्या पण ना भरपूर आलेल्या आहेत. तर माझं आता सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झालं, तर तुळशीला वगैरे पाणी घातलं आणि माऊलीच्या पप्पांचा सकाळी सकाळी बघा गाडी पंक्चर झाली, तर ते पंक्चर वगैरे काढायचं चालू आहे. आणि माऊलीचं म्हणलं तर आंघोळ करून माऊली बाहेर गेलाय आणि अगोदर म्हणलं माझं सगळ्यात तर देवपूजा झाली, तर आज फक्त आणि फक्त इडली सांबरचा बेत आहे. इकडं अगोदर देवपूजा करून घेतली, आपलं डाळ शिजते नाही तोपर्यंत बाकीची कामं आवरली आणि आता मला लगेच सांबरला फोडणी द्यायचं आहे. आणि सकाळी सकाळी का नाही मामा आले होते बघा, बाळूमामाचे भक्त. सकाळी सकाळी स्वयंपाकाचा वगैरे इतकी धांदल उडते, इतकी गडबड असते ना, तरी जवगा मागायला आले होते. मग काय त्यांना जवगा वगैरे वाढला आणि आतमध्ये ना माझं स्वयंपाक चालू होतं. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना. तर मस्त असं बघा सांबर बनवलं होतं आणि आपलं इकडं इडलीचं पीठ, तर इडली बनवायला घ्यायचं आहे मला. तर इडली वगैरे बनवायची, तर कालच माऊलीनं सांगितलं होतं की मला उद्याच्याला डब्याला इडली पाहिजे. मग काय आता इकडे मी इडली लावली शिजायला आणि त्याच्यानंतर बघा आता सॉरी इडलीचा काही व्हिडिओ शूट करता आला नाही मला. सकाळी सकाळी ना माऊलीच्या पप्पांना जायचं होतं, गडबड वगैरे होती. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा, तर खूप छान आपल्या इडल्या झाल्या होत्या. त्याच्यानंतर बघा 4-4:30ला ना नणंदबाई भाचीबाई होत्या तिथं शाळेत. आम्ही आलो होतो, नणंद भाऊजाई दोघीजणी शाळेत माऊलीच्या. आणि हे जे आमचे भाचीबाई आहेत बघा, त्यांना का नाही तिथं थोडे दिवसासाठी ना शाळेत घेतले शिकवायला. त्यांचं पण ना डिप्लोमा झाला, त्याच्यामुळे त्यांना थोडंसं शिकवायसाठी घेतले. तर आता तिथं पण ना शिक्षकांची कमी होती माऊलीच्या अक्षताच्या शाळेत. आणि माऊलीचा बघा कसा आगावपणा चाललाय, बापरे! इतकी मस्ती वगैरे असते ना त्याची, घरी तसंच आणि शाळेत पण तसंच, अजिबात ऐकत नाही. आणि हे बघा त्याचे माऊलीच्या वर्गातले मित्र म्हणत होते माऊलीचे, मम्मी तुझी व्हिडिओ शूट करते, मम्मी तुझी व्हिडिओ शूट करते. आणि काय काय पोरं बघा लाजत वगैरे होते आणि काय काय ज्यांना काय आवडतं ते काय नाही मस्त बघत होते. आणि मी मला अभ्यास करा वगैरे, तर माऊलीचा चालला होता अभ्यास. तरी बघा पोरं ना कशी काय काय लाजतात आणि काय काय ना मस्त बघतात. तर इकडं हे जे आमचे शेजारच्या मॅडम आहेत बघा, परत त्यांच्या वर्गामध्ये आलो आणि इथं आहे राधिका, तर हाय करते सगळ्यांना. आणि थोडंसं बघा गप्पा वगैरे मारलं, इकडचं तिकडचं पोरांचं थोडंसं बोललो. आता आजकालची पोरं ना इतकं आगावपणा करतात, ऐकत नाहीत काय नाही. आणि हे बघा अक्षूचा वर्ग, तर परत अक्षूच्या वर्गात आलो आणि ती जी मैत्रीण आणि ती खऱ्या त्या वर्गात होते. मग काय शाळेत बघा 1 तास 1.5 तास थांबवून परत आलो आम्ही नणंद भाऊजाई घरी. शाळा सुटली तर त्यांच्यासाठी नणंदबाईसाठी मस्त चहा बनवला होता. आणि इकडं भाचीबाई पण आल्या होत्या. तर मी त्या दिवशी सांडशी आणली होती बघा, तर ती सांडशी त्या बघत होत्या कशी आणली काय नाही. तर गेल्या वेळेस ना मी भात बनवला होता, तर अख्खा भात माझा सगळा सांडला होता. परत माऊलीच्या पप्पांनी मला बघा, आम्ही अकलूजला गेल्यानंतर मला हे अगोदर सांडशी घ्यायला लावली. तर त्या सांडशीने बघा जास्त ओझं वगैरे असेल ना ते लगेच सांडतं आणि त्याला एवढं झेपत नाही. तर चहा वगैरे बनवला होता त्यांच्यासाठी. आता नेहमीच म्हणलं तर मी आवाज बंद करत असते बघा. आता व्हिडिओ शूट करत असेल ना की त्यांना वाटतं काय बोलावं आणि काय नाही. आणि असं आता मला काय सवय झाली, आता मला एवढं काय वाटत नाही, पण त्यांना वाटतं काय बोलावं काय नाही, आवाज बंद करा परत तुम्ही जोडा, असं ते म्हणत असतात ना. म्हणून त्यांचा मी आवाज पूर्ण बंद केला. मग काय ते गेले आणि संध्याकाळी बघा मला हे पोस्टर लावायचं होतं. बरेच दिवस माझं झालं चालू होतं की पोस्टर लावायचं, म्हणजे की आता बघा हे पत्रा वगैरे चिकट तेलकट होऊ नये म्हणून का नाही. माऊलीचं बघा कसा आगावपणा असतो. अक्षू व्हिडिओ शूट करते तर दोघांचं सारखं भांडण वगैरे होत असते. आणि अक्षताची मैत्रीण मला मदत करू लागत होती आणि आपल्या अक्षू म्हणलं तर व्हिडिओ शूट करत होती. माऊलीची मस्ती होती. तर माऊली बघा चिकटपटीना कट करून देत होता. तर म्हणलं अगोदर हे पत्रा पुसून वगैरे घेऊया. तर हे बघा किती आगावपणा करत असतं माऊली, खरं सांगते भरपूर आगावपणा करत असतं. दोघांचं अजिबात जमत नाही आणि नसलं ना तर एकमेकांना अजिबात करमत नाही. आता हे बरेच दिवस झाले मी आणून ठेवली होती बरं का, पण अगोदर मी पेपर चिटकवलेला, ते काय झालंच नाही मला. मग म्हणलं आता चला आज नक्कीच चिटकवून घेऊया. तर थोडंसं तेलाचे वगैरे फोडणीचे वगैरे डाग असतील ना, तर ते पोस्टर खराब झालं तर चालते, पण पत्र्यांना काय होत नाही. खरं सांगते बघा माऊलीचं अजूनच तसंच चालू आहे. तर आणि काल बघा दुसऱ्या दिवशी परत ना
2 दिवसाचा व्हिडिओ आहे बघा. आणि दुसऱ्या दिवशी ना इतका फ्रीज घाण झाला होता बघा, म्हणजे इतका खराब झाला होता. आता ते फ्रीज साफ करायचं होतं मला. आपल्या अक्षूनी सगळं अख्खा फ्रीज साफ केला. जसं मी करते ना तसं त्याच पद्धतीने फ्रीज साफ करून घेतला. मग आता पेपर वगैरे लावून घ्यायचं माझं काम होतं. आणि मस्त संध्याकाळच्या जेवणात का नाही माऊलीच्या पप्पांसाठी मस्त बाजार आमटीचा बेत होता. आणि ते तर खरं सांगायचं म्हटलं तर माऊलीच्या एकदम फेवरेट आहे बघा. आता एवढा छान कट आलाय का नाही. मस्त सगळ्यांसाठी बाजरीच्या भाकरी, परत तोंडी लावण्यासाठी कांदा, लिंबू आणि माऊलीसाठी बघा बापूंनी भेळ आणली होती. परत भात बनवला होता. आणि आज दुपारी का नाही माऊलीसाठी, आज माऊली घरी होता बघा. आता हे शनिवारचा व्हिडिओ आहे. माऊली घरी होता ना, तर त्याच्यासाठी बघा शेवयाचा भात बनवला होता. असा बेत होता. तर संध्याकाळचे बघा 6 वाजलेत आणि दिवसभर काही व्हिडिओ शूट करणं झालंच नाही. तर सांगतेच तुम्हाला पुढं. आणि आता संध्याकाळचे 6 वाजले, तर घर वगैरे आवरली, झाडून वगैरे सगळं झालं. आता मला चहा बनवायचा आहे. आणि त्या दिवशी ना हे पोस्टर लावलेले मी, तर तेलाचे वगैरे चिकट वगैरे डाग उडत होते ना, त्याच्यामुळे हे पोस्टर लावून घेतले. आणि आता संध्याकाळचे 6 वाजले, तर स्वयंपाक बनवायचा आहे. आणि आज एक ना तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करायची, तर सांगतेच तुम्हाला पुढं. आता एक ते एक दीड 2 महिन्यातून आज ती रेसिपी बनवायला लागली मी. तर सारखं सारखं मी काय बनवत नाही, कधी तरच असते महिन्यातनं, 2 महिन्यातनं, 1.5-2 महिन्यातच म्हणावं लागेल. आणि अजून परत एक टेन्शन वाढलं अजून ना मिशनीला काय झालं माहीत नाही. तर एक ब्लाऊज शिवत आला होता माझा, एक पूर्ण होत आला होता, तेवढ्यात मिशन बिघडली. मग ते पण राहिलं, सगळंच राहिलं. तर घरातली बघा जे काही छोटी मोठी कामं होती ना ती केली. दाखवते तुम्हाला. मी साईडला काढून ठेवलेले, मिशन पूर्ण खोलली आणि साईडला ठेवली. तर ब्लाऊज वगैरे कट खालचं केलं होतं. तर एक अर्ध्याच्या वर ना माझा ब्लाऊज शिवून झाला होता आणि ते राहिलं आता मिशन साईडला. तर बराच वेळ मी आबदून बसले, मला काही जमलंच नाही. आता बघू, मला तर वाटते दुकानातच न्यावं लागेल नीट करायला, कारण मला तर इथं होणारच नाही. तर मी तर आबदून बसले. ते एका आजोबांना बोलवलं होतं, त्यांना पण झालं नाही. तर अजून एकदा त्यांना बोलवायचं आहे. तर चहा पावडर संपलेली बघा. तर म्हणलं चला चहा बनवू, आता माझ्यासाठी चहा बनवायचं आहे मला. आणि परत ना बघा हे लसूण वगैरे सोलून ठेवला. तर जास्त लसूण ना भरपूर सारा लसूण लागतो मला भाजीला, कोणत्या भाजीला म्हणलं तर भाजीला लसूण लागतो. आता फ्रीजचं म्हणलं तर सगळं बघा सगळं माळवं संपलेलं आहे. जे काही थोडंसं राहिले ते संपलेलं आहे ना, ते आता उद्या सोमवारच आहे. तर बघा उद्या ना माऊलीच्या पप्पांना आणायला लावायचं आहे. तर असं आपल्या अक्षीने काल सगळा फ्रीज साफ केला आहे. ना मला चिलाची फ्राय, इकडं मी 6 पीस घेतलेले आहेत. आणि आपलं आलं लसूण खोबरं कोथिंबीर याची पेस्ट घेतली, थोडीशी हळद, धने पावडर, गरम मसाला आणि आपल्या घरगुती काळं तिखट आणि थोडीशी बाजरीचं पीठ भाजून आपल्या इकडे चवीपुरते मीठ. आणि इकडं म्हणलं करतोय ह्याच खरकट्या ना तव्यामध्ये तळणार आहे. अगोदर आलं लसूणची पेस्ट टाकूया. आणि अगोदर ना मी असं मिठाचा मसाला बनवलेला सगळं ना आपण ह्याच्यामध्ये टाकूया. एकदम साधं सिंपल गावाकडल्या पद्धतीत असं मी अगदी कमी साहित्यात कमी मसाल्यात ना आपलं मस्त चिलापी फ्राय होते. आणि कमी तेलात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं ना तर कमी तेल वापरते मी, अगदी कमी वापरते बरं का. जास्त तेलात ना अजिबात नाही बनवत, ते गावाकडच्या पद्धतीत असं. आता 2 मिनटं ना परतून झालं ना, परत ना हे सगळं आपलं एक एक करून असं पलटी मारून घ्यायचं. आणि हो आपल्याला तर थोडंसं वाटलं ना कमी तेल, तर अगदी थोडंसं तेल टाकून ना वरतून असं घ्यायचं. एकदम कमी साहित्यात आणि कमी तेलात असं माझी साधी सिंपल गावाकडच्या पद्धतीत ना असं आपलं चिलापी फ्रायची रेसिपी आहे बरं का. आता 2 मिनटं तर झाले, तर एक असं सगळं पलटी मारून घेऊया, एक पीस करून का नाही असं पलटी. आणि जेवढ्या कमी साहित्यात बनवल ना तेवढं टेस्टी लागतं. आता जास्त काय मसाले वगैरे नाही घेतलेले मी. आता जे काय होते ते तर तुमच्याबरोबर शेअर केलेले, तुम्हाला दाखवलेलेच आहेत मी. आणि असं एकदम मंद गॅसवरती ना असं फ्राय करून घ्यायचं आपलं. हो, तर तुम्ही म्हणत असाल की सगळ्यात महत्त्वाचं मीठ नाही टाकलं, तर मीठ आता वरून टाकायचं असं.